लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पुन्हा आक्रमक झालेत। अहमदनगरमधील रायगण सिद्धी इथं अण्णांनी आमरण उपोषण सुरू केलंय। लोकपाल नियुक्तीसाठी अण्णा हजारे पुन्हा आक्रमक। रायगण सिद्धीत अण्णांचं बेमुदत उपोषण। अण्णांनी उपोषण मागे घेण्याची सरकारकडून विनंती। लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा आक्रमक झाले। रायगण सिद्धीत अण्णा हजारेंनी आमरण उपोषण सुरू केलंय। अण्णा हजारेंनी सकाळी 11च्या सुमारास रायगण सिद्धी इथे यादवबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि उपोषणाला सुरुवात केली। लोकायुक्त अधिनियम सुधारणेचा कायदा होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचं अण्णांनी म्हटलंय। अरे सरकारचं कर्तव्य आहे ना, लोकपाल लोकायुक्त सारखा कायदा करणं सरकारचं कर्तव्य आहे। 2018चं माझं आंदोलन झालं दिल्लीत आणि गिरीश महाजन 3-4 दिवस तिथं तळ ठोकून राहिले, पण नरेंद्र मोदीने मानलंच नाही। 9 महिने झाले आश्वासन दिलेत गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांनी, तरी सुद्धा पालन नाही। हे काय सरकार आहे का वाण्याचं दुकान आहे? नरेंद्र मोदीशी आतापर्यंत 35 वेळा पत्रव्यवहार झाला लोकपाल लोकायुक्ताबद्दल। एक पत्र फक्त आलं, आपका पत्र मिला, बस। दुसरीकडे अण्णांच्या 90% मागण्या मान्य झाल्यात, त्यांनी उपोषण मागे घ्यावं असं आवाहन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। अण्णांची समजूत घालण्यासाठी गिरीश महाजन रायगण सिद्धीला भेट देणार होते, पण अण्णांनी भेट नाकारली। अण्णांकडे मी केव्हाही जाऊ शकतो, केव्हाही येऊ शकतो, तसे माझ्या अण्णांचे स्नेह आहे, संबंध आहेत, पण तो तुम्ही आल्यावर आज उपयोग होणार नाही असं अण्णा मला त्या ठिकाणी अण्णांचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत तेही म्हणाले मला, आणि म्हणून मग मी स्वतःच थांबून गेलो। पण तो अण्णांची जी मागणी होती, आपण काल बघितलं असेल मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही इतका महत्त्वपूर्ण निर्णय केला लोकायुक्ताच्या बाबतीमध्ये। माननीय मुख्यमंत्री स्वतः सांगितलं की मुख्यमंत्री पण याच्या दायऱ्यामध्ये आले पाहिजे लोकायुक्तांच्या, आणि तो निर्णय मी त्या ठिकाणी केला। महाराष्ट्र राज्य हे देशामधलं पहिलं राज्य आहे की त्यांनी हा इतका महत्त्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी काल कॅबिनेटमध्ये घेतलेला आहे। मी उद्या परवा परत अण्णांकडे जाणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे की आपण सगळ्या गोष्टी आम्ही करतो आहोत, आम्ही तुमच्या ज्या ज्या सूचना आहेत, जे तुम्ही आम्हाला पत्र दिलेलं आहे त्या अनुषंगाने आम्ही सगळ्या प्रश्न मार्गी लावतो, तर आपण उपोषण करू नये ही आमच्या अण्णांना विनंती। यूपीए सरकार उलथवण्यात अण्णा हजारेंच्या जनलोकपाल आंदोलनाचा महत्त्वाचा वाटा होता। देशभरात अण्णांना मानणारा मोठा वर्ग आहे। आता मोदी सरकारच्या अगदी शेवटच्या काळात अण्णा उपोषणाला बसल्यानं अण्णा या सरकारलाही धक्का देणार का याची चर्चा सुरू झाली आहे। रायगण सिद्धीहून अमोल कविटकर आणि मुंबईहून वैदेही काणेकर, साम टीव्ही।